नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ पार्टनर 24/7. आणि टायटलवरनं तुम्हाला समजलंच असेल आजचा व्हिडिओ काय आहे, कशाबद्दल आहे. तो आपण चाललो आहे आपल्या बाईकची डिलिव्हरी घ्यायला. डॉमिनार 350 आणि 400 यायची. बेसिकली 373 सीसीचं इंजिन यायचं. आता 349 समथिंग झालेलं आहे. जीएसटी स्लॅब अंडर कट करणार आहे. पहिले 40% जीएसटी लागत होता, आता 18% जीएसटी मध्ये आले. साधारण 3 ते 4 महिने आपण या दिवसाची वाट बघितली आहे आणि आज तो दिवस आलेला आहे. तर आज आहे 19 एप्रिल 2026. अक्षय तृतीयाचा दिवस आहे आणि शुभमुहूर्तावर आपण बाईक घेत आहोत. डॉमिनारच का घेतली, इतर कुठल्या बाईक बघितल्या किंवा त्या का नाही घेतल्या, या सगळ्याची साठी एक स्पेशल व्हिडिओ बनवूया. सध्या जाऊया डिलिव्हरी घ्यायला. लोकल शॉप मधूनच घेतली आहे, म्हणजे लोकल डीलर असतात त्यांच्याकडून. कुठल्याही बजाजच्या शोरूम मधून नाही घेतली, कारण प्राइस डिफरन्स खूप होता. खूप म्हणजे बराच होता. साधारण 10,000 15,000चा डिफरन्स पडत होता. तुम्हाला बाईक पडली आहे 2,32,500ला ऑन रोड कॅश मध्ये. सो चला बघूया. कल्याणच्या रायनो समथिंग शॉप आहे, म्हणजे जे शोरूम आहे, त्यांच्याकडनं ही बाईक घेतली आहे. ग्रीन कलर मध्येच घेतली, ऑब्व्हियसली. ब्लॅक मॅट कलर एकदम डार्क असतो आणि नंतर तो डल वाटायला लागतो. चला जाऊया. आणि 3-4 महिने का लागले, म्हणजे ऑब्व्हियसली बाईकला तेवढी वेटिंग नव्हती, कधीच नव्हती. म्हणजे बाईक लगेच अवेलेबल होती, पण पूर्वी 2,94,000ला यायची, कारण जीएसटी स्लॅब मध्ये 40% जीएसटी लागायचा. आता 350 सीसी झाल्यामुळे 18% जीएसटी लागतो. तर त्यामुळे ड्रास्टिक चेंज झाल्या बाईकच्या प्राइस मध्ये. So, आपल्याला 2,32ला पडली. शोरूम मध्ये इन्क्वायरी केल्यावर 2,40, 2,42, 45 असे कोट केले होते. बऱ्याचशा कल्याणमधल्या शॉप्स मध्ये मी, म्हणजे जे बाईक डील करतात त्यांच्या प्रत्येक ऑलमोस्ट शॉप मध्ये मी व्हिजिट करून प्राइस काढली. सगळ्यांकडे आपल्याला 2,40च्या आसपासच रेट मिळाला. सो हे एक शॉप आहे जिथे 230 to 500 मध्ये आपल्याला मिळेल. तर चला पटकन फ्रेश होऊया, कारण सकाळी लवकरच उठलो होतो एक्साइटमेंट मध्ये आणि मस्त क्रिकेट खेळून आलो सुभाष मैदानला कल्याणच्या. तो त्याचे व्हिडिओज आणि फोटोज बघा आणि मग नंतर जाऊया आपण बाईकची डिलिव्हरी घ्यायला. चलो बाय. तर फायनली तयारी झालेली आपली बाईक डिलिव्हरी घेण्यासाठी. फ्रेश वगैरे झालो, आंघोळ वगैरे करून आता निघालो आहोत डिलिव्हरीसाठी. पंगा हा आहे की घरात कोणाला माहिती नाही बाईक बुक केली आहे, डिलिव्हरी वगैरे येणार आहे. सायलीला आणि स्पंदनला माहिती आहे. आणि त्यात पण सायलीला असं आहे की जी बाईक मी दाखवली होती किंवा ज्याच्यावर आम्ही टेस्ट ड्राईव्ह घेऊन आलो होतो, ती बाईक मी बुक केलीच नाही. लास्ट मोमेंटला मी प्लॅन चेंज केला. लास्ट मोमेंटला डॉमिनार लॉन्च झाली, प्राइस कमी झाली, सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे मी डॉमिनार घेतली घरच्यांसाठी. म्हणजे घरच्यांना तर माहिती नाही आणि सायलीला जी माहिती आहे ती बाईक अजून वेगळी. तो चला जाऊया आता डिलिव्हरी घ्यायला. बघू तिकडचा कसा काय माहोल आहे किंवा तिकडे काय आता आहे सिच्युएशन, किंवा काय स्पेशल फील होतंय का काय, कारण लोकल डीलर मधून घेतलंय. जास्त काही एक्सपेक्टेशन्स नाही आहेत लाईक शोरूम, पण ठीक आहे. चला प्राइस कमी मिळाली हे महत्वाचं होतं. तर चला जाऊया आता.
कॅज्युअल आला आता काय पॉवर नाही हे कवर काय नाही ते बघून घ्यायचं आणि बेसिक फर्स्ट एड झूमची काय आता इकडे ऑन रोड कंपनी प्राइस चालेल ओके चला थँक्यू कॉल करा मग नंबर प्लेट आली चालेल चल. कसा पाहिजे तिकडे पेट्रोल पंप पर्यंत जाऊन द्या महिला घेऊन जा फायनली आपली डिलेव्हरी झाली आणि आपण चाललोय फर्स्ट टाइम पेट्रोल भरायला प्रेम ऑटोला बघूया पप्पा बसले मागे घरात अजून आहे एकदम कमांडिंग व्ह्यू आहे आता तरी कम्फर्टेबल वाटतंय नवीन नवीन सगळं बघू कॅम्पन मध्ये काय ते नाही 100 किलोमीटरची रीडिंग बनलंय शोरूमला 240 243 बोलत होते या बजाजला विचारलेलं आणि उल्हासनगर झालेलं पण विचारलेलं आणि पहिले गाडी 290 295 ची होती तेव्हा 400 सीसी होती जीएसटी वाढवला ना यांनी बजाजनी आता 10 दिवसापूर्वी त्यांच्या 400 सीसी वाल्या गाड्या 350 केल्या म्हणजे आता 40% ऐवजी हे ते 18% जीएसटी मध्ये आल्या ते 40-50 हजार किमती अशाच कमी झाल्या ही होती आणि पल्सर होती उतरता कशाला 500 नाही देतो कसं तो भाई आपण चाललोय आता आपल्या घरी गाडी घेऊन फर्स्ट टाइम आणि घरी एक कॉल करायचा होता तो पण कॉल करायचा राहिला दोन केवढा आवाज येतोय माईक मध्ये आता बाईकची फायरिंग एक नंबर आहे बाकी गोष्टी माहित नाही पण फायरिंग बाप आहे एकदम सस्पेन्शन पण सध्या सॉफ्ट वाटतंय बघूया या दुकानाच्या पण खूप चक्रा कापल्या कल्याणमध्ये बरीच दुकानं फिरल्यावर इकडे आपल्याला बेस्ट डील मिळाली आहे चला चुरचुर चुरचुर आवाज येतोय काहीतरी गाडीत ना बघू जेव्हा नंबर येईल तेव्हा एकदा सर्व्हिस सेंटरला दाखवूया मग तेव्हाच काय ते बोलू चला आता जाऊया घरी बघूया घरच्यांचे रिॲक्शन